म्हणजे हा खूप डीप नेक नाहीये, बऱ्यापैकी उंच नेक आहे. म्हणजे काय पिता नानो? ताप का? पण मी इतकी सारी शॉपिंग केली आहे आणि मी खूप खुश आहे. म्हणजे सूट पण करत होता, सो म्हटलं ठीक आहे लेट्स. हे 800 ला होती, पण मला हे 299 म्हणजे फक्त 300 ला मिळाली. आणि झालं नानूला. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि माझा गुब्बू आणि मी रेडी झालोय. कुठे चाललो आपण? मॉल मध्ये. नानूला फक्त मॉल मध्ये जायचं असतं. फाउंटेन बघायला जायचंय तिला. ओके, सो आम्ही चाललेलो आहे स्टार बाजारला. घरातलं सगळं बेसिक आवरलं. आमचा ब्रेकफास्ट झालाय, मस्त स्मूदी केली होती क्विक. आता मला सवय झाली. हा बोल ना मग. हाय, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? ओके, मी मम्माला बोलू देऊ आता. ओके, ब्रेकफास्ट केलं. नाने सुद्धा छान स्मूदी पिली आणि आता म्हटलं स्टार बाजार जाऊन येऊ, कारण घरातले सगळे फ्रूट्स संपलेले आहेत. आणि फ्रूट्स मी स्टार बाजारमधूनच घेते, कारण तिथे एकदम छान फ्रेश आणि भरपूर व्हरायटी मिळते फ्रूट्सची. बाकी बाजार जो आहे त्याच्यामधनं मी भाजीचं वगैरे घेत असते. सो चला म्हटलं आता. आज आहे गुरुवार, ॲक्च्युली मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. पण मला आज काय पूजा करायला जमणार नाही आहे, त्याच्यामुळे माझं उद्यापन राहिलं. सो मी ते नेक्स्ट गुरुवारी करेल. पण सध्यासाठी आता जो काही दिवसभरात होते तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नानूला 2-3 वेळा बाईकवर नेलं, तिला आता बाईकवरच जायचं आहे. हो ना? काय झालं? कशावर जायचं तुला? The wheels on the bus go round and round. काय आहे ते? स्टारफिश? कुठे दिसली तुला स्टारफिश? The wipers on the bus go swish 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 swish. The people on the bus go up and down, up and down. The babies on the bus go round, 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 round. The horn on the bus go pick, 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 pick. तुझं नाव काय आहे ग? नानू नाही, अजून काय आहे? पूर्ण नाव काय आहे? अनाया. नानू आणि मम्मा सगळंच आहे का बा नानूचं नाव? मोठं नाव आहे तुझं? नो, हाय, मज्जा. स्टार बाजार झालं. आता ही माझी वॉच जमान्यापासूनची बिचारी बंद पडली आहे आणि माझ्या खूप आवडीची आहे. सो म्हटलं चला त्याच्यामध्ये ना आपण सेल टाकून आणू. आता बाहेर पडलो तर मला आज अचानक त्याची आठवण आली. वॉचचा तो बॉक्स दिसला तर. सो एकदम छान आहे, डायल खूप मस्त त्याचं, पण काय वापरणारच नाही. आणि जेव्हापासनं म्हणजे पहिले तर माझं असं होतं की मी रोशनच्या पण सगळ्या वॉच घालायची. रोशनकडे भरपूर वॉच आहे, माझ्याकडे 2च आहेत. सो रोशनच्या सगळ्या वॉचेस मी घालायची. अजूनही मी एक ब्लॅकवाली आहे ती घालते आणि त्या युनिसेक्स आहेत आणि मला तशाही मोठ्या डायलच्या वॉचेस आवडतात. सो मी घालायचे. पण जेव्हापासनं अनाया झाली तेव्हापासनं वॉचेस घालणं अगदी बंद झालं होतं, कारण तिला घ्यायला लागायचं. तर मला तेच होतं की तिला रुतणार का काय असं, म्हणून मी घालत नव्हती. पण आता मला वाटते सगळं नॉर्मल झालंय पहिलेसारखं. आता अनाया इज नो मोर किड. ती मोठी झाली आहे आणि आता ती तिथे सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं चाललेलं होतं. त्याच्यामुळे मी माझ्या जे पहिलेची स्टाईल होती किंवा पहिले जे काय गोष्टी करत होती त्या सगळ्या घालू करू शकते. सो म्हटलं चला आज आपण या वॉचचा मुहूर्त काढलेला आहे, पहिल्या त्याच्या सेल टाकून आणू, म्हणजे मी आता ती वापरू शकेल. नानू माझ्याकडे बघ. वाव, काय पिता नानू? ताप का? ताप ताप पिऊन दाखव कशी पिते. आणि नानूला काचेच्या ग्लासातच पाहिजे असतं बाबा. वाव, आवडतं तुला ताप? नानूच्या खूप आवडीचा आहे ताप.
त्यानंतर तिला खूप झोप येत होती, पण आम्ही दोघंही इकडे होतो त्याच्यामुळे तिला बेडरूममध्ये जाऊन झोपायचं नव्हतं, तर ती जागच्या जागीच झोपली. त्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागली होती. सगळ्यात आधी इथे चणे मला फोडणी घालायचे होते. चणे म्हणजे शोलेची भाजी मी बनवते आहे आणि याची सुद्धा एक स्टोरी आहे, तुम्हाला मी आता बोलता बोलता सांगते. ॲक्च्युली आमचं जेव्हा लग्न झालं होतं पहिले 6 महिने आम्ही रेंटच्या घरात राहत होतो आणि तिथे मी एकदा ही भाजी बनवली होती आणि रोशनचं असं म्हणणं होतं की अशी भाजी मी जीवनात कधीच खाल्ली नाहीये आणि त्यानंतर मी फार अशी ही भाजी फ्रिक्वेंट बनवत पण नाही. सो मला तो भरपूरदा म्हणतो, अगं तू त्या घरात बनवली होती तशी भाजी कधी बनवशील, म्हणून म्हटलं चला आज बनव. सो आज बनवायला घेतली. मला त्याने इतकं अंडर प्रेशर ठेवलं होतं की बघ तशीच झाली पाहिजे, पण तशी काही ती भाजी झाली नव्हती. तर तो मला म्हणतो की तू काही कर, रिकॉल कर, कसंही कर, पण ती भाजी कशी बनवली होती हे आठवण कर आणि तशी भाजी मला बनवून दे, कारण मला ती खूप आवडली होती. आता बघावं लागेल, आईला वगैरे विचारावं लागेल एकदा की मी काय बनवत होती. मला पण काही आठवत नाही, कारण मी असंच काहीचं बनवते आणि ते काय केलं होतं 4 वर्ष आधी मला पण खरंच आठवत नाही. असो, सोबत मी जे काही सामान घेऊन आली होती स्टार बाजारमधलं ते सुद्धा मी भरून ठेवलं भाजीचं इकडे मसाला फ्राय होईपर्यंत. आणि हे काम मी रोशनला दिलं आहे. सगळ्यात सोपं काम. रोशन खातही नाही आणि सगळ्यात सोपं काम मी रोशनला दिलं. ही पण कशी झोपली, तोंड बी उघडत तिचं. किती झोप आली. हो. सो इकडे भाजी तयार झालेली आहे. वरणाभाताचा कुकर झालेला आहे. गाजराच्या हलव्याचं अर्ध काम रोशनने करून दिलं. मग माझं पण आवडलं होतं तर मी पण थोडेसे किसले. सो आता गाजराचा हलवा बनवते. पोळ्यांची कणिक भिजून तयार आहे. पोळ्या टाकते आणि अनाया झोपली तर आम्ही शांततेत जेवण सुद्धा करून घेतो आणि मग त्यानंतर तिला जेवायला द्यायचं आहे. ॲक्च्युली तिच्यासाठी म्हणून मी कुकर खूप घाईनी लावला की तिला भूक लागली असेल, पण ती ताप पिली. आम्ही ताकाला ताप म्हणतो आणि तिला ताक खूप आवडते. सो ती एकदम म्हणजे ताक पिऊन झोपलेली आहे. सो आता ती उठल्यावर तिला जेवायला देईल. आणि गाजरचा हलवा करण्याच्या मागचं कारण असं की किती दिवसानंतर आपण असं जेवत असेल, ऑलमोस्ट 1.5 महिना झाला की आम्ही असं छान भरपेट जेवण करणार आहे. आणि त्याचं कारण असं की मला गाजराचा हलवा एकदम खूप जास्ती लेवलला आवडतो आणि सीझन जर संपून जाईल यावाला गाजराचं तर मग वर्षभर तर आपण करून खात नाही. म्हणलं डाएट एकदम बाजूला सारून आपण आज छान असा गाजराचा हलवा एन्जॉय करू आणि म्हणून मी तो बनवते आहे. सो रोशन त्याच्यातला एक घास खाणारच त्यांनी मला सांगितलं. तर एवढी कढई माझी आणि अनायाची आहे आणि अनायाला तसं मी साखरेचं काही देत नाही, म्हणजे गोड गुळाचं बनवते तिच्यासाठी काही बनवायचं असलं तर. किंवा मग असं पण नाही एकदम हार्ड अँड फास्ट फूड पण नाही की द्यायचंच नाही, म्हणजे एखादी गोष्ट घरात बनली आणि तिला थोडीशी आम्ही देतो. पण स्पेशल जर तिच्यासाठी काय बनवत असेल तर मग मी तिला गुळाचं बनवते. पण आजचा हा शिरा साखरेचा असणार आहे आणि अनाया पण खाणार आहे. सो आम्ही दोघे एन्जॉय करणार आहे. रोशनचं माहिती नाही. सो आजचा एकदम असा हा मस्त स्पेशल मेन्यू आहे. ताट तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि आता ऑलमोस्ट मी दुपारनंतर व्हिडिओ शूट करते आहे. खाऊन पिऊन झालं, आराम झाला, म्हणजे मी झोपली नाही, माझं एडिटिंगचं काम करत होती. आणि आज झोपली होती. अनाला थोडासा ताप आला होता. आमचा आज प्लॅन होता की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. ॲक्च्युली रोशनने सुट्ट्या घेतल्या आहे. तो मी म्हणाले की आज रोशन कसं काय घरी दिसतं, वीकडे असूनही. सो रोशनने 2-3 दिवस सुट्ट्या घेतल्या. त्याच्या सुट्ट्या बॅलन्स होत्या त्या डिसेंबरमध्ये, त्याला संपवायच्या होत्या. आणि त्याचंच होतं की आता मला कुठेच नाही जायचं तरी पण मी सुट्ट्या घेईन घरी बसायला, कारण अनायासोबत वेळ घालवायचा, फॅमिली टाईम स्पेंड करू, आणि म्हणून त्यांनी सुट्ट्या घेतल्या. सो आमचं होतं की कुठेतरी जाऊ बाहेर. तर पण अनायाला ताप आला. तिला 2 दिवस झाले ताप येतो आहे, उतरतो आहे, येतो आहे, उतरतो आहे. आणि तशी ती ओके आहे, पण ताप आला की थोडीशी ती अशी कणकण आली की थोडी चिडचिड होते. सो ती झोपली होती, आता ती बरी आहे. सो आम्ही तयार झालो. म्हटलं थोडंसं मॉलमधनं येऊ, रोशनसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती किंवा मग मी पण काहीतरी बघेल, कारण आता गोव्याला जायचं आहे. सो आमची तयारी चाललेली आहे आणि शॉपिंग जोरात चाललेली आहे. सो जे काय कलेक्शन राहिलं मी गोव्यासाठी जे स्पेशल घेतलं ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. सो मला या ब्लाऊजबद्दल बरेच जणांनी विचारलं होतं. रिसेंटली मी साडी वेअर केली होती आणि या साडीवरचं हे ब्लू कलरचं ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेलं आहे. सो याची डिझाईन कशी आहे हे दाखव डिटेलमध्ये असं सगळ्यांचं म्हणणं होतं. सो मी गळानं ॲक्च्युली त्यांना मी याच्यापेक्षाही वर सांगितलं होतं, पण त्यांनी इतका शिवला. पण हा पण सुंदर दिसत होता. म्हणजे हा खूप डीप नेक नाही आहे, बऱ्यापैकी उंच नेक आहे, म्हणजे इतका असाच येतो, म्हणजे तुमचं बघताय ना आता तसाच येतो, तो इथपर्यंत येतो. आणि इथे थोडीशी अशी मी कट दिलेली आहे त्याला. आय होप मी तुम्हाला दाखवू शकते व्यवस्थित. सो असा गळा आहे आणि त्याला फक्त तो राऊंड नेकच आहे, फक्त त्याला कट असल्यामुळे त्याचा पानाचा शेप दिसतो. फक्त इथे छोटीशी कट आहे आणि मागचाच, आणि स्लीव्ज जे आहे त्या नेहमीप्रमाणे जेवढ्या एवढ्या असतात तस तेवढ्याच घेतलेल्या आहेत. आणि
मागे जे आहे ते मी हुक्स लावून घेतले आहे आणि मागे पूर्ण ओव्हरऑल पॅक गळा असं म्हणू शकतो. अगदी एवढीशी गॅप येते मानेच्या इथपर्यंत आणि तो असा प्रॉपर पूर्ण गळा आहे. असे ब्लाऊज पूर्ण फिटिंगला पण छान दिसतात आणि परफेक्ट दिसतात, म्हणजे असे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खूप मोठे मोठे गळे शिवतो आपण ते पण त्याचा लुक वेगळा असतो, पण याचा क्लासी लुक येतो. आणि जर तुमची कॉटनमधनं वगैरे काही साडी असेल ना त्याच्यासाठी असे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. सो असं काहीच आहे. मागेला हुक्स आहे पूर्ण आणि हा गळा ऑलमोस्ट पॅक असा आहे. आणि मी माझे ब्लाऊज जे आहे ते कप्सचे शिवत असते. सो म्हणजे आतमधनं काही असं इनरवेअर वेअर करायची गरज पडत नाही, कारण बहुतांश वेळा काय होतं की इनरवेअर मग त्यातनं कधी ट्रान्सफर म्हणजे थोडंसं ट्रान्सपरंट असला कपडा तर तो दिसतो सुद्धा, ते पण चांगलं वाटत नाही. आणि कधी मग स्ट्रीप बाहेर निघाली या सगळ्या झंझटपेक्षा मी इनरवेअर न घालता डिरेक्टली मस्त कप्स लावून घेते. ब्लाऊजची फिटिंग सुद्धा खूप छान येते त्याच्याने. परत एक गोष्ट सगळ्यांनी विचारली होती ती म्हणजे माझ्या ब्रेसलेटची डिझाईन बऱ्याच जणांना बघायची होती. नाजूकचं असं ब्रेसलेट आहे, ग्रामचं आहे, मला पण आठवत नाही, बहुतेक 7.5-8 ग्रामचं आहे की काय. सो हे असं काहीच माझं ब्रेसलेट आहे, असं तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही. सो हे बघा असे म्हणजे हा स्टोन रिअल नाही आहे, नॉर्मल स्टोन आहे, हे सुद्धा नॉर्मलच स्टोन आहेत आणि हे गोल्डमध्ये असं आहे आणि हे असं हातात घातल्यावर असं काहीसं दिसतं. सो माझ्याकडे फोटो असेलच याचा, तर मी तो एखाद्या बाजूला लावते असेल फोटो तर. सो हे असं काहीच दिसतं. आणि याचा प्रॉब्लेम काय झाला होता, याची कडी जी आहे ना ती वेगळी होती आधी, पण ती निघून जायची. घेतल्याच 1-2 महिन्यात आम्हाला तो अनुभव आला. सो मग मी ही दुसरी बसवून घेतली त्याला. ही एकदम आपली साधी कळी आहे, पण साधी आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे, पडलं नाही पाहिजे ते जास्त इम्पॉर्टंट होतं. सो त्याच्यामुळे मग मी ते बसवून घेतलं. सो हे असं काहीसं ब्रेसलेट आहे, अगदी नाजूक आहे पण सुंदर दिसतं. बरं मला एक सांग, तुला बरं वाटतंय आता? कुठे ताप आला होता ग? असं आलं होतं. सो जस्ट बॅक होम. आणि बाय द वे आम्ही रोशनची शॉपिंग करायला गेलो होतो, पण मी इतकी सारी शॉपिंग केली आहे आणि मी खूप खुश आहे. म्हणजे मला असं वाटतं खूप दिवसानंतर मी एवढी सारी शॉपिंग केली आहे, नाहीतर मी असं 1-2 घेते. आणि मला रिग्रेट इतकं होतं, मी त्या दिवशी H&Mमधनं जो ग्रीनवाला स्वेटशर्ट तुम्हाला दाखवला ना तो मी 2000ला घेतला होता आणि आज मी त्याच गोष्टी इतक्या कमी प्राईसमध्ये घेऊन आली कारण तिथे सेल लागला आहे. सो जर तुम्हालाही शॉपिंग करायची असेल तर यू गो टू H&M. H&Mमध्ये खूप छान कलेक्शनसुद्धा आलं आणि खूप जास्ती कमी रेटमध्ये ज्या गोष्टी नंतर आपल्याला तेवढ्याच महागात मिळतात त्या आता एकदम कमी प्राईसमध्ये मिळत आहेत. सो मी भरपूर शॉपिंग केली आहे. सो मग पटापट एक तुम्हाला दाखवते मी काय आणलं. आणि आम्ही गोव्याला चाललो आहे त्याच्यासाठी ही माझी शॉपिंग आहे. सो फर्स्ट इज दिस. हा ना मी पण लावून नाही बघितला व्यवस्थित कारण तिथे हे चट्ट्या पट्ट्यामुळे लावता येत होतं व्यवस्थित. सो गॉगल मला घ्यायचा होता पण मला दुसरा घ्यायचा होता, पण तिथे हा आवडला आणि सूट पण करत होता. सो म्हटलं ठीक आहे, लेट्स ट्राय दिस. सो तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. ॲक्च्युली मला असे फंकी आवडतात आणि मला याच्यामधनं व्हाईट एक हवा होता पण मला रेड मिळाला. सो येस, मस्त वाटला तर हा घेतला. आणि हा आहे कितीला घेतलाय हा, 700-800ला, आय थिंक 800ला. त्यानंतर मी हा एक बो घेतला फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. मी अशा गोष्टी नाही ट्राय करत, पण आजकाल असं वाटतंय की लेट्स ट्राय इट, कसं दिसतं एकदा बघू तरी. आणि ट्रिपला चाललो आहे तर अशा गोष्टी कामी येतात. सो हा ना असा वेल्वेटमध्ये आहे ब्लॅक कलरचा. सो मी असं टायअप करून वगैरे जे काय करता येईल, सो जे मी ट्रिपला जाईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की कसं आहे. जनरली म्हणजे हा होता 600ला, पण तिथे मला आता हा 200ला मिळाला आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे, म्हणजे काही बघायची गरजच नाही. मी असे सिम्पल टी शर्ट्स पण घेतले आहेत जे खरंच घालून दाखवायची गरज आहे ते मी घालून दाखवते, पण हे वगैरे आय डोंट थिंक सो की मी घालून दाखवलं पाहिजे कारण सिम्पल टी शर्ट आहे आणि खूप जास्ती बजेटमध्ये तिथे मिळत आहेत. मी तुम्हाला प्रिंट वगैरे दाखवते कशी आहे. मी साईज पण कुठला घेतला हे पण सांगते. मी हा एक्स्ट्रा स्मॉल घेतला आहे आणि मी हा मेन्समधनं घेतला आहे, हा लेडीजच्या कलेक्शनमध्ये नव्हता. सो असं काहीसं त्याला ब्लॅक प्रिंट आहे आणि असं समोरनं एकदम ऑलमोस्ट प्लेन आहे. असे टी शर्ट्सनं एकदम बॅगी जर तुम्ही घेतले, हा एक्स्ट्रा स्मॉल आहे, हा एकदम बॅगी होत नाही, मला परफेक्ट होतो. पण जर का असे बॅगीवाले असताना ब्लॅक प्लेन पॅन्ट घातला तर त्याच्यावर हे खूप सुंदर दिसतं आणि म्हणून मी घेतलं. तुम्ही बघितलंच माझे टी शर्ट्स ऑलमोस्ट प्लेन असतात. सो असे काहीसे मी सिलेक्ट करत असते आणि ते मोस्टली मेन्समधले असतात. दुसरं हे पण मेन्समध्ये होतं पण हे ॲक्च्युली मेन्सला सूट नाही करत. कोण असं कॅट बीटवालं घालत असेल, मला खूप क्यूट वाटली ती कॅट, सो म्हणून मी घेतलेलं आहे. ओव्हरऑल टी शर्ट प्लेन आहे
आणि ही सुद्धा ब्लॅक पॅन्टवर एकदम मस्त दिसेल. सो असं काय फार असं काही नाही. आणि असा क्रीमिश कलर आहे. हा मी एस साईज मध्ये घेतला, एक्स्ट्रा स्मॉल अवेलेबल नव्हता, पण ही अशी मला मस्त बॅगी बॅगी दिसते अँड लुक्स गुड. आणि हा पॅन्ट, आय हॅव सेम पॅन्ट, माझ्याकडे एक्झॅक्टली सेम झाराचा पॅन्ट आहे, फक्त हा थोडासा लॉंग आहे आणि माझ्याकडे तो आहे तो थोडा शॉर्ट आहे. सो म्हणजे लेंथ त्याची, पण कापड वगैरे वगैरे एकदम सिमिलर आहे, पॅटर्न पण एकदम सिमिलर आहे. मी एम साईज मध्ये घेतला आहे. तेव्हा मी तो पॅन्ट 2700-2800ला काहीतरी घेतला होता आणि आता पण तो 2000ला होता H&M मध्ये, पण ऑफरमध्ये फक्त मला 999 म्हणजे फक्त 1000 रुपयाला मिळाला आहे. सो म्हटलं आपल्याला माहिती आहे त्याचा कम्फर्ट किती छान आहे आणि मी असे पॅन्ट्स घालते. बाहेर वगैरे पण कुठे जायचं असेल, ट्रॅव्हलला जायचं असेल, वन डे ट्रॅव्हलला जायचं असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असे पॅन्ट्स खूप जास्ती कम्फर्टेबल होतात आणि म्हणून मग मी हा पण एक घेतला. आणि तुम्हाला आजकाल माझं ग्रीन कलरचं प्रेम किती उतू चाललं हे माहिती असेल. सो याच्यामध्ये मला ॲक्च्युली एम साईज हवा होता बिकॉज दिस इज व्हेरी स्किन टाईट, स्किन फिट आहे आणि एकदम असं स्ट्रेचेबल आहे. पण तिथे एम नव्हता, पण मी एसची रिस्क घेऊन घेतलेला आहे. हा पण ब्लॅक पॅन्टवर एकदम भारी दिसेल आणि हे सगळं तुम्हाला मी घातल्यावर गोव्यात बघायला मिळेल. पण आता म्हटलं काय काय घेतलं, माझ्याकडनं असं पचत नव्हतं, ते दाखवू आपण कसं काय घेतलंय. सो हे पण खूप कमी प्राईसमध्ये मिळालं. हे 800ला होती, पण मला हे 299 म्हणजे फक्त 300ला मिळाली आणि क्वालिटी एकदम ऑसम आहे. तर हा ड्रेस जो मी तुम्हाला घालून दाखवते कारण हा मला खूप आवडलाय. सो ट्राय फक्त मी एकच करून दाखवते, बाकी हा एक आहे, मी कधी असे कलर ट्राय करत नाही, पण आज असं वाटलं काहीतरी वेगळं थोडं ट्राय करून बघावं. सो याची फिटिंग थोडीशी अशी अतरंगी वाटली, रोशनला पण वाटली, पण मला छान वाटला, म्हटलं घेऊन बघावं. असा शायनी आहे आणि ना असं पार्टी वेअर आहे. सो गोव्याला जर आम्ही क्रूजवर गेलो ना मोस्टली तेव्हा मी हा वेअर करेल. सो तुम्हाला बघायला मिळेलच. पण याचा असा काहीसा लाईट ब्लू कलर आहे आणि पॅटर्न खूप सुंदर आहे. लॉंग पूर्ण पायापर्यंत नाही पण बऱ्यापैकी लॉंग आहे. सो हा होता, याची प्राइस तर अनबिलिव्हेबल आहे. हा होता 2300 रुपयाला, 2299 असं आहे. पण हा मला फक्त 899ला म्हणजे फक्त 900 रुपयांना मिळाला आहे. दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे मला असं झालंय, तुम्हाला सांगते की उद्या परत जायचं, याच्यामध्ये माझ्याने काही सुटलं असेल ना ते पण मी बघून येईल. सरोशनला मी म्हटलं मला असं वाटतं ना की माझ्याने काहीतरी सुटलं असेल तर मला बघून यायचं परत, काही अजून काही भारी असेल आणि ते माझ्याकडनं मिस झालं असेल. याच्या व्यतिरिक्त पण मी बरेच कपडे ट्राय केले. ऑलमोस्ट मी 7+5 म्हणजे 12 ट्राय केले होते. 12, 13, 14 ट्राय केले होते. त्याच्यापैकी मी एवढे घेतले कारण कुठला खूप शॉर्ट आहे, कुठल्याची फिटिंग येत नाही, असे काहीसे प्रॉब्लेम होते. बट जे काय घेतलं ते एकदम ऑसम मिळालं. हा असा जीन्स टाईप आहे आणि असे बॅगी शॉर्ट्स मला आवडतात, तर हा तशा टाईपचा एक आहे आणि ब्लॅक कलरमध्येच आहे, पण असा डार्क ब्लॅक नाही आहे त्याचा. हा सुद्धा 2000ला होता आणि मला हा फक्त 1000 रुपयाला मिळाला आहे ऑफरमध्ये. सो हा असा काहीच आहे, थोडा शॉर्ट आहे पण तो खूप सुंदर दिसतो, म्हणजे पॅटर्न वगैरे त्याचा एकदम भारी आहे. आणि आता डिटेल तुम्हाला गोव्याच्या ट्रिपमध्ये बघायला मिळेल तो माझ्यावर कसा दिसतोय. आणि या व्यतिरिक्त थोडीशी शॉपिंग रोशननी पण केली आहे. 2-3 टी-शर्ट्स त्याने घेतलाय. आम्ही ॲक्च्युली त्याची शॉपिंग करायला गेलो होतो, पण तिथे असं फार काय त्याला पाहिजे असं मिळालं नाही आणि ऑलरेडी त्याच्याकडे ते सगळे कपडे होते जे तिथे होते. सो म्हणून मग त्यांनी फार असं काही घेतलं नाही. पण हां, बाकी माझी खूप शॉपिंग झाली आणि मला जर वाटलं तर मी उद्या जाऊन पण एकदा चेक करणार आहे, कारण हा स्टॉक मी स्वतः इतक्या महागात घेतला याच्या आधी आणि माझ्याकडे तिथले H&M मधले असे 2700-2200 अशा रेंजचे टॉप्स खूप सारे आहेत आणि मला बिलीव्हच होत नव्हतं की इतक्या कमी प्राईसमध्ये आपल्याला त्याच गोष्टी मिळू शकतात. सो येस, ही अपॉर्च्युनिटी घेऊन घ्यायची. मग नंतर जेव्हा आपल्याला शॉपिंग करायची तेव्हा आपण इग्नोर करू शकतो आणि जेव्हा ऑफरमध्ये आहे तेव्हा ह्या भरपूर गोष्टी घेऊन घ्यायच्या. सो असं काहीसं मी करत असते. आणि आता याच्यानंतरचे प्लॅन असे की आम्ही आलो आहे शॉपिंगवरून आणि 8 वाजले आहेत आणि याला रोशन गार्डनमध्ये खेळवतो आहे कारण मला हे ड्रेसेस तुम्हाला शेअर करायचे होते. तिने मला घरी आल्यावर करू दिले नसते. सो आता पहिले तिच्यासाठी काहीतरी खायला बनवते. तिचं जेवण, आमचं जेवण काय ते बघायचं आहे कारण आमचं तर संध्याकाळचं लाईट असतं आणि आज आम्ही दिवसात ॲक्च्युली खूप खाल्लेलं आहे. रोशन आज मूवीला जाणार आहे. ॲक्च्युली म्हणजे अनाया झाली तेव्हापासून आम्ही दोघांची मूवी बंद झाली आहे. पहिलं असं होतं की म्हणजे कुठलीच मूवी आम्ही मिस करायचो नाही, म्हणजे मूवी आल्या फर्स्ट डे फर्स्ट शो असं असायचं आमचं आणि आम्हाला दोघांनाही मूवी बघायला जायला खूप आवडतं. सो आजकाल तसं राहिलेलं नाही आहे पण, कारण शी इज आर प्रायोरिटी. सो रोशनला खूप वाईट वाटतं की तुला सोडून मी मूवीला जाऊ कसा असा. मला नाही, इट्स ओके, तू जा, म्हणजे ठीक आहे मी जाऊ शकत नाही म्हणून तू पण गेला नाही पाहिजे असं नको व्हायला, मला असं वाटतं. सो मी त्याला खूप एनकरेज केलं की तू जा. याआधी पण तो एका मूवीला गेला होता पण त्याचं असं होतं की तुमचा दिवस असा बोर जायला नको म्हणून मी रात्रीची मूवी जाईल. सो म्हणून त्याने 9:30 ते 1:30 अशी त्याचं मूवीचा टाईम आहे.
सो आता मी आणि अनाया असणार आहे बाकी वेळ. सो तिला खाऊ पिऊ घालणं आणि आमचं सगळं जेवण वगैरे आवरणं हे आमचं 1 तास बाकी आहे, त्याच्यात मला करायचं आहे. सो आता मी पटापट स्वयंपाक करायला लागते आणि बस जेवण वगैरे करून मग तुमच्याशी भेटते पुढे काय. कारण आज अनाया आणि मी जिंगा घालणार आहे घरात. सो आणि मी 1:30 वाजेपर्यंत जागी राहणार आहे फॉर शुअर. कारण तसंही मी 12-12:30 शिवाय झोपत नाही आणि आता तो नाही आहे त्याच्यामुळे मला झोप तर तशी पण लागणार नाही. अनायाला मी झोपून देईन आणि मी माझी एडिटिंग करेल. माझ्यासाठी खरं तर हे चांगले चान्स असतात, कारण मला असं निवांत बसून रात्री वगैरे एडिटिंग करायला आवडतं जेव्हा अनाया झोपली असते. कारण जेव्हा केव्हा मी व्लॉग एडिट करते ना ते मला कॉन्सन्ट्रेशनने ऐकावं लागतं. सो त्याच्यामुळे मग मी असं शांत निवांत असेल तेव्हाच मग एडिटिंग करते. सो असं काहीसं आहे पुढचं. लेट्स सी. मला म्हटलं होतं खूप सुंदर दिसेल, सो हे मस्त दिसतं ॲक्च्युली. सगळं आवरलं, जेवण वगैरे झाली. अनायाचं सुद्धा जेवण केलं, रोशन आणि मी पण जेवण केलं. रोशन मूवीला गेला आणि त्यानंतर सगळं आवरून गॅसवट्टा वगैरे साफ केला आणि म्हटलं आता थोडीशी भांडी आहे तेवढी आपण घासून घेऊ, कारण सकाळचं काम तेवढंच मग कमी होतं. नानूला काय झालं ग? काय झालं नानूला? हा मी भू झाली. नानूला ताप आला. नानूला खूप ताप येत आहे. बिचारी पोगी माझी. तोंडू कशा भरला बघ. थंडी लागते तुला? तोंडू धुवून देऊ? पूर्ण चिमणी माझी पोगी. अशा तापू येऊन आला नुसता. पूर्ण चिमून गेला पोगा. भांडे माझे तसेच राहिले आणि आता वाजलेत 10:30 पावणे 11. तसंच ठेवलं कारण अनायाला झोप येत होती बसल्या बसल्या, तर मला वाटलं तिला झोपून द्यावं म्हणून तसंच ठेवलं. आणि तिला औषध दिलेली आहे. तिला असंच ना ताप येतो आहे, उतरतो आहे, काय कळत नाही. आणि रोशन मूवीला गेलो. आता मला थोडंसं टेन्शन पण येतं आहे की कसं काय बिचारीला खूप असं अंग असं सनसन झालं आहे तिचं. भांडे पण घासते काही मन लागत नव्हतं माझं. सो तिला म्हटलं झोपवून देते, तर तिकडे गेली. लाईट वगैरे बंद केलं. आता 15-20 मिनटं ट्राय केलं पण ती काही झोपत नाही आहे. ती म्हणते मला हॉलमध्ये जायचं आहे. सो आता तिला इथे आणून बसवलं आहे मी. म्हटलं थंडी वाजत असेल म्हणून तिला ब्लँकेट वगैरे घेऊन असं बसवलं आहे. ती पण शांततेत बसली अशी देवासारखी. बरं नाही वाटतं तुला? बरं नाही वाटतंय ग, माझ्या नानूला बलच नाही वाटतंय. सो डॉक्टरांनी पण काही अँटीबायोटिक वगैरे दिलेली नाही आहे. त्यांनी फक्त म्हटलं की तिला फेवाविन द्या फक्त ताप आला की असं. सो चढता ताप येतो आहे, बघतो आजच्या दिवस, नाही तर मग उद्या आम्ही परत डॉक्टरांकडे की तिला घेऊन जाऊ. पण तरी आहे बसली तर तेवढ्या वेळात बघते, तेवढे भांडे झाले तर घासून घेते. आणि रोशनला यायला खूप वेळा, तो 1:45ला येणार आहे. 1:45पर्यंत मूवी आहे. सो तोपर्यंत ही झोपेल मोस्टली, मी नाही झोपणार. आता 11:15 वाजत आहेत. म्हटलं व्हिडिओ एंड करू. ॲक्च्युली अनायाला झोपवून दिलं. पहिल्यांदा इतक्या उशिरा व्हिडिओ एंड करत असेल मी, कारण असे प्रसंग माझ्यावर खूप कमी येतात ॲक्च्युली की मी एकटी आहे. आता तर अनाया आहे, पण याच्या आधी पण म्हणजे मला असं एकटं राहायचा कधी प्रसंग फार आला नाही. कारण रोशनचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का, की नाही आपल्याला फॅमिली आहे ना, तर फॅमिलीसोबत सगळं तो असा गिल्ट वाटतं त्याला की मी एकटा गेलो मग तू एकटीच आहे असं. ते थोडंसं त्याचं आहे. आणि त्याचं पण असं असतं की तू पण एकटी कुठे जाऊ नको, मी पण जात नाही. म्हणजे असं होतं ना की मला खूप जास्ती फ्रेंड्स नाही आहे माझे पुण्यात, पण जे काही आहेत तर मग त्यांना भेटायचं म्हटलं म्हणजे रोशनचं असतं ठीक आहे ना आपण जाऊ, मी पण म्हणजे येतो. सो माझ्या मैत्रिणींना जरी भेटायचं असेल ना तर तो मला घेऊन जातो लिटरली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याला विश्वासच नाही आहे की तो मला असं कॅबनी वगैरे सोडेल. त्याचं असतं की नाही काय गरज नाही, मी येतो, मी सोडतो, माझा दिवस मी पूर्ण देतो. म्हणजे तसं खूप फॅमिली ओरिएंटेड आहे, विच इज प्लस पॉईंट. खूप चांगला आहे. म्हणजे माझी मैत्रीण तर ते म्हणते की म्हणजे नवऱ्यांना असं म्हणावं लागतं की प्लीज मला घेऊन जाशील का असं विसर. रोशन असं आहे की तुला तो स्वतः म्हणतो की नाही तुला एकटं जाऊ नको, मीच करेल सगळं, मीच सोडेल. चांगली गोष्ट आहे. पण ॲट द सेम टाईम कधी कधी असं वाटतं म्हणते की अरे यार तुला काही फ्रीडमच नाही, तू एकटी कधी येऊच शकत नाही. पण रोशन त्यातला नाही आहे. रोशनचं म्हणणं आहे की जे काय एन्जॉय करायचं ना आपण दोघं करू, किंवा मग फ्रेंड्स पण हवे आहे तर मग फॅमिलीवाले फ्रेंड्स करू. जसं आमचे फ्रेंड आहेत. सो आम्ही फॅमिलीवाले आहेत सगळे.
ते असे कोणीच नाही आहे की नाही आम्ही मित्र चाललो आले, सगळे तसेच आहे रोशनचे फ्रेंड की ज्यांना फॅमिलीसोबतच इन्वॉल्व्ह होऊन कुठलीही पार्टी म्हणा किंवा काहीही एन्जॉय करायला आवडतं. प्रत्येकाचा आपापला पर्स्पेक्टिव्ह असतो, प्रत्येकाची आपापली आवड असते. त्याच्यामुळे असा मला तरी कधी प्रसंग येत नाही की मी एकटीच आहे आणि रोशन कुठेतरी पार्टीला गेला आहे आणि रात्री येणार आहे. नो, जिथे कुठे असेल आम्ही दोघं सोबत असेल. तुम्ही बघितलं असेल की बाकी घरात कसं होतं मोस्टली, म्हणजे माझ्या पण घरी असंच होतं माहेरी, म्हणजे की बाहेरची जी कामं आहेत तो घरातला व्यक्ती जो असेल तो करून येतो. की ठीक आहे, दूध आणायचं म्हणा, भाजीचं आणायचं म्हणा किंवा फ्रूट्स आणायचे, ह्या सगळ्या गोष्टी घरातला माणूस करून घेतो आणि घरातली बाई जी आहे ती घरातलीच कामं करते. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमचं लग्न झालं होतं ना तेव्हापासनं आम्ही दोघं सोसायटीच्या बाहेर पडायचो. दूध जरी घ्यायचं असेल ना तरी आम्ही पायी जरी जायचं असेल तर आम्ही दोघं जाऊ, दोघंच घेऊन येऊ. कुठलीही गोष्ट असेल तर आम्ही दोघांनी सोबतच केली आहे आधीपासनं. आणि जेव्हा अनाया म्हणजे मी प्रेग्नेंट होती, मग मला ना खूप झोप यायची, तर मी खूप झोपायची. मग त्याला पाठवायची मी कधीतरी एकटं की नाही तू जाऊन ये यार, मला कंटाळा आला. सो सोसायटीतले लोक तेव्हा ना आश्चर्य करायचे की असं कसं काय, अंकिता कशी काय नाही. आणि खूप लोकांना ते पण माहिती नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे. सो आता सगळ्यांना काय एक्सप्लेन करायचं, तर म्हणलं की नाही आहे, ती नाही आली आज. सो असं होतं, आम्ही दोघं अगदी 24/7 सोबत राहायचो. आणि तेव्हा रोशनचं कम्प्लीट वर्क फ्रॉम होम होतं. म्हणजे ठीक आहे, मला पण आवडतं की तो माझ्यासोबत राहतो किंवा, पण कधीतरी मला असं वाटतं की तुझं फ्रीडम नको जायला, तू जा, तू कर. मी असं म्हणत नाही की नाही तू माझ्यासोबतच असला पाहिजे, आपणच जाऊ, आपणच करू, असं नाही आहे. मी म्हणते त्याला तू जा, सोसायटीमध्ये सगळे क्रिकेट खेळायला जातात, तू पण जा. आजही समजा मी स्टार बाजार जाऊन आली, मग तिथनं येऊन स्वयंपाकाचं सगळं बघायचं तर मला खूप वेळ होतो. तेच गोष्ट जर त्याने स्वतः करून घेऊन आला तर मला पटकन होईल कामं. पण तसं पण नाही येते, कारण घरात बसलं म्हणजे अनायाला बघायला लागतं आणि ती मला असं फार काही करू देत नाही. मग आणि ती चिडचिड पण करत नाही, पण तिचं असं असते की मम्मा, मग ती पण काय करणार ना, तिचं पण काही चुकत नाही ॲक्च्युली. खेळ माझ्याशी खेळ, तिचं एवढंच असते. सो असं काहीचं आहे. आता व्लॉग मी एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. भेटूया पुढच्या अशा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.